लाडकी बहीण योजनेत अक्षरशः एक चूक एवढी महागात पडली आहे. लाखो लाडक्या बहिणींच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आहे. खरंच ही चूक अक्षरशः महिलांची होती की सरकारची होती? या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 13 जानेवारीचा हप्ता किंवा 5 जानेवारीचा हप्ता जो रिलीज करण्यात आला, तो अक्षरशः भरपूर अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आलेला नाहीये. मग खरंच या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून परत लाडक्या बहिणींना एक संधी द्यायला पाहिजे. ती जर संधी मिळाली ना, ज्या लाडक्या बहिणी विनाकारण अपात्र झाले आहेत त्यांना हप्ता अक्षरशः मिळत नाहीये, अशा महिलांच्या डोळ्यात खुशीचे अश्रू मात्र नक्की येतील. कारण 1500 रुपये किंमत जरी छोटी असेल, परंतु अनेक लाखो गोरगरीब महिलांसाठी ते महत्त्वपूर्ण पैसे होते. त्यांची रोजीरोटी असेल, दवाखान्याचा खर्च असेल किंवा या व्यतिरिक्त त्यांना जे महिनेवारीचे पैसे आहेत त्यांच्यामुळं भरपूर असा फायदा होत होता. परंतु ज्यांना खरंच पैशाची गरज होती अशा महिलांना हप्ता आलेला नाहीये. ज्यांना गरज नव्हती अशांना तर हप्ता मिळालेला आहे. परंतु या ठिकाणी राज्य सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक असं सांगणं आहे की परत एक चान्स या ठिकाणी लाडक्या बहिणींना द्यायला पाहिजे. कारण ते जे 2 प्रश्न विचारण्यात आले होते, ते 2 प्रश्न अक्षरशः फिरून सांगण्यात आलेले होते. ते चुकीचे प्रश्न आहेत असं आपण सांगत नाहीये, परंतु ते प्रश्नच फिरून सांगल्यामुळे भरपूर अशा महिलांना अक्षरशः ते कळालेलं नाही. जे ऑनलाईन करणारे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा कळालेलं नाही, त्यामुळे ते चूक झाली आहे. आता जेव्हा सध्या महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ करत आहेत, महिला व बाल विकास विभागाकडे जात आहेत, आधार कार्डाच्या माध्यमातून त्यांना त्रुटी समजत आहे, परंतु त्रुटी जरी समजली तर त्या पोर्टलवरती अपडेट करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी नाहीये. यासाठी खूप मोठ्या पद्धतीने अडचण या ठिकाणी निर्माण होते. काही लाभार्थी कमेंट करत होते, म्हणून आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. खरंच त्या ठिकाणी एक संधी मिळायला पाहिजे. ती संधी मिळू शकते जेव्हा तुम्ही महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज कराल. त्या अर्जाची दखल मात्र नक्की घेतली जाईल. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या संदर्भात व्यवस्थित माहिती दिली होती, तरी सुद्धा भरपूर असे लाभार्थी कमेंट करत आहेत या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा असा सुद्धा माहिती देत आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण हा जर व्हिडिओ शेअर केलात, अनेक महिला त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज करतील. त्यानंतर एक संधी मात्र नक्की दिली जाईल. ते 2 कोणते कोणते प्रश्न होते या संदर्भात आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती घेतली आहे. 31 डिसेंबर एडिट करण्यासाठी परत एक या ठिकाणी चान्स देण्यात आली होती, तरी सुद्धा भरपूर अशा महिला त्या ठिकाणी अर्ज केलेल्या नव्हत्या किंवा परत ई-केवायसी केलेल्या नव्हत्या. अशा महिलांना हप्ता अक्षरशः मिळालेला नाहीये. ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. खरंच तुम्हाला जर ही माहिती उपयोगी पडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवर आपण आतापर्यंत प्रत्येक योजनेबद्दल ग्रामीण भागातील गोरगरिबांना ज्या काही योजना सुरू झाल्या आहेत त्या योजनेचा लाभ मिळावा, याचबरोबर योजनेसाठी जे काही अडचणी आहेत त्या अडचणी सहजरित्या सोडता याव्या, नवनवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून ज्या येतात त्या फॉलो करून त्या योजनेपासून ते लाभार्थी वंचित होऊ नये, म्हणूनच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार अचूक अपडेट देत असतो. ज्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही अपडेट आपण दिलेले आहे त्या पद्धतीने जर त्यांनी ई-केवायसी असतील, डॉक्युमेंट असतील, त्यांनी जर केले असतील ना, नक्की एकही असा लाभार्थी आपल्या चॅनलचा व्हिडिओ पाहून जर ई-केवायसी केला असेल तर तो वंचित राहिला नसेल, त्यांना कन्फर्म हप्ता मिळालेला असेल. ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, नक्की चॅनलला लाईक करा आणि तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.